तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, विद्युत प्रवाह वाहणाऱ्या भागाला विरोध करणारा घटक खालीलपैकी कोणता असतो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. विद्युत प्रवाह वाहणाऱ्या भागाला विरोध करणारा घटक आहे तो कोणता आहे? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4 तर रेझिस्टन्स जो आहे तो आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे पहा, इलेक्ट्रिकल एनर्जीचे कमर्शियल नाव डॅश आहे. या ठिकाणी काय विचारलं, इलेक्ट्रिकल एनर्जी जे आहे तर त्याचं कमर्शियल नाव आपल्याला विचारलेलं आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचं कमर्शियल नाव जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 तर किलोवॅट आवर हे त्याचं कमर्शियल नाव असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश धातूची तार इलेक्ट्रिक आयर्नमध्ये हिटिंग कॉईल म्हणून वापरली जाते. मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत आपले एक प्रकारे घरगुती असणारे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न येणं आपल्याला गरजेचं आहे, कारण जे महावितरण आहे, महाट्रान्सको आहे, त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि हे सर्वचे सर्व प्रश्न आपण टेक्निकल प्रश्न म्हणून घेत आहोत. डॅश धातूची तार म्हणजे कोणत्या धातूची तार इलेक्ट्रिक आयर्न मध्ये हिटिंग कॉईल म्हणून वापरली जाते? तर ती जी तार असते ती असते ऑप्शन क्रमांक 3 नायक्रोमची तार. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वायरिंग इन्स्टॉलेशनचा इन्सुलेशन रेजिस्टन्स कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो? या ठिकाणी काय विचारले, वायरिंग इन्स्टॉलेशनचा इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो कोणत्या डिव्हाइसने मोजला जातो? आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जे ITI मध्ये होत असतं पहा इलेक्ट्रिशियन, त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर त्याला मेगर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, मेगर कशाला म्हटलं जातं तर वायरिंग इन्स्टॉलेशनचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्याचं जे साधन असतं तर ते असतं पहा मेगर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, एनर्जी मीटरचा वेग नियंत्रित करण्यासाठी डॅश ही सर्वात सोपी पद्धत आहे. या ठिकाणी आपल्याला एक मेथड विचारलेली आहे. कशाची मेथड आहे तर एनर्जी मीटरचा वेग जो आहे तर तो नियंत्रित करण्यासाठी सर्वात सोपी असणारी जी पद्धत आहे तर ती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 ब्रेकिंग मॅग्नेट जे आहे त्याचं अंतर बदलणं ही सर्वात सोपी पद्धत आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पाठवत असता तारेत उष्णता निर्माण होते. या परिणामास विजेचे कोणते परिणाम म्हणून ओळखलं जातं? पहा, या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे व्याख्या विचारलेली आहे. मित्रांनो, व्याख्या काय आहे तर एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पाठवत असता त्या तारेमध्ये उष्णता निर्माण होते, तर या परिणामास विजेचे कोणते परिणाम म्हणतात? तर याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 3 तर उष्णताजन्य परिणाम म्हणून ओळखतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सिंगल फेज मोटारमध्ये स्टार्टिंग आणि ॲक्झिलरी वायडिंग कोणत्या ठिकाणी असते? या ठिकाणी पहा, स्टार्टिंग आणि ॲक्झिलरी वायडिंग जी आहे तर ही कोणत्या ठिकाणी असते असा प्रश्न आहे. पण कशामध्ये? सिंगल फेज मोटारमध्ये. आणि ही जी वाइंडिंग असते ना तर ही असते पहा स्टेटरवरती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कामासाठी उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते? पहा, असं खालीलपैकी कोणतं काम आहे की त्यामध्ये उच्च स्टार्टिंग टॉर्क जे आहे तर त्याची आवश्यकता असते? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे आपलं? ऑप्शन क्रमांक 3 तर लोकोमोटिव्ह हे जे आहे तर यासाठी किंवा हे जे काम आहे लोकोमोटिव्ह त्यासाठी आपल्याला उच्च स्टार्टिंग टॉर्कची गरज असते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ऍसिडयुक्त पाण्यातून विजेचा करंट पाठविल्यास तो पाण्याचे विघटन घडवून आणतो. या क्रियेला काय म्हणतात? या ठिकाणी ही जी व्याख्या आहे तर ही रसायनशास्त्रावरची खूप महत्त्वाची एक व्याख्या आहे आणि हे आपल्याला 10वीचं जे विज्ञान आहे रसायनशास्त्र त्यामध्ये विचारण्यात आलेले आहे. ऍसिडयुक्त पाण्यामधून विजेचा करंट पाठविल्यास तो पाण्याचं विघटन घडवून आणतो. तर ही विघटन घडण्याची जी क्रिया आहे तिला काय म्हणून ओळखतात किंवा त्या क्रियेला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 4 डिपोलरायझर असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा, डिपोलरायझर म्हणजे काय तर ऍसिडयुक्त पाण्यातून विजेचा करंट पाठवल्यानंतर तो करंट जो आहे तो पाण्याचं विघटन घडवून आणतो. ही जी क्रिया आहे या क्रियेला डिपोलरायझर असं म्हणून ओळखतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रासायनिक प्रक्रियेमध्ये
डीसी, डीसी म्हणजे काय तर डायरेक्ट करंट, तर डीसी निगेटिव्ह टोकाला जोडलेल्या इलेक्ट्रोडला काय म्हणतात? या ठिकाणी पहा इलेक्ट्रोडवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी प्रश्न मित्रांनो थोडासा समजावून घ्या. रासायनिक प्रक्रिया जी असते तर त्यामध्ये डीसी निगेटिव्ह टोकाला जोडलेल्या इलेक्ट्रोडला काय म्हणतात? तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला कॅथोड असं म्हणून ओळखतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 11वा आहे, इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेस काय म्हणतात? इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्यासाठी जी गरजेची असलेली जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला काय म्हणतात? तर तिला म्हटलं जातं इलेक्ट्रिक व्होल्टेज. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो येत्या 20 मेला आपले पेपर होणार आहेत, त्यासाठी लक्षात ठेवायचे सर्वांनी की आपण जास्तीत जास्त व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येत आहोत. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या पदार्थात फार थोडे मुक्त इलेक्ट्रॉनिक्स असतात व संयुजा इलेक्ट्रॉनिक्स 4 असतात त्याला काय म्हणतात? प्रश्न थोडासा समजावून घ्या. ज्या पदार्थामध्ये फार थोडे मुक्त म्हणजे काय विचारले की फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि संयुजा इलेक्ट्रॉनिक जे असतात ते 4 असतात त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर अर्धवाहक त्याला म्हणून ओळखतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सरळ जाणाऱ्या सप्लायला दोन्ही बाजूने टॅप करून दुसरीकडे न्यायचा असल्यास डॅश जॉईंट वापरला जातो. या ठिकाणी जॉईंट वरती प्रश्न आहे आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपण 5-6 प्रश्न घेतलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. सरळ जाणारा जो सप्लाय आहे त्याला दोन्ही बाजूने टॅप करून दुसरीकडे जर न्यायचा असेल तर कोणता जॉईंट वापरला जातो? तर त्या ठिकाणी मॅरिड जॉईंट जो आहे तो वापरण्यात येतो. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिकल करंट वाहत असताना कमीत कमी रोध करणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात? पहा या ठिकाणी काय विचारले, इलेक्ट्रिक करंट वाहत असताना पण कमीत कमी विरोध करणारा जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतात? मित्रांनो त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 गुड कंडक्टर. लक्षात ठेवा गुड कंडक्टर कशाला म्हटलं जातं आणि बॅड कंडक्टर कशाला म्हटलं जातं? तर गुड कंडक्टर असतं की इलेक्ट्रिक करंट वाहत असताना कमी विरोध करणारे पदार्थ हे असतात गुड कंडक्टर, आणि बॅड कंडक्टर काय असतात की एखादा इलेक्ट्रिक करंट वाहत असताना त्याला विरोध करणारे जे काही पदार्थ असतात ते असतात पहा बॅड कंडक्टर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पदार्थाचे तापमान वाढल्यास रेझिस्टन्स वाढतो अशा पदार्थाला काय म्हणतात? हे पहिलं वाक्य थोडंसं लक्षात ठेवा. हे जे आहे हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. पदार्थाचं जेव्हा तापमान वाढतं त्यावेळी त्या पदार्थाचा रेझिस्टन्स सुद्धा वाढतो आणि असे जे पदार्थ आहेत त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, तांब्याच्या टर्मिनलला ॲल्युमिनियमची केबल जोडण्यासाठी कोणती योग्य पद्धत वापरली जाते? काय विचारलं आपल्याला, तांब्याचा टर्मिनल त्याला कशाची केबल जोडायची? तर ॲल्युमिनियमची केबल जोडायची आहे. त्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती वापरली जाते? आणि ती जी पद्धत आहे त्या पद्धतीला क्रिम्पिंग म्हणून ओळखतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लेड ॲसिड बॅटरी काम करीत असताना सुरक्षितता म्हणून नेहमी डॅशचा वापर केला जातो. या ठिकाणी ग्लासेस, हँड ग्लोव्ज आणि हेल्मेट हे 3 घटक दिलेले आहेत. त्यापैकी असा कोणता घटक आहे की जो लेड ॲसिड बॅटरीवरती काम करत असताना सिक्युरिटी म्हणून वापरला जातो? आणि ते जे आहेत ते आहेत पर्याय क्रमांक 1 तर ग्लासेस म्हणजे जे चष्मे असतात ते वापरले जातात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, मूलद्रव्यांचे लहानात लहान कण ज्यामध्ये त्यांचे सर्व गुणधर्म आढळतात त्याला डॅश म्हणतात. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा रसायनशास्त्रावरती विचारलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला 7वीचं जे विज्ञान आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मूलद्रव्याचे लहानात लहान कण ज्यामध्ये त्याचे सर्व गुणधर्म आढळतात त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 4 तर त्याला अणू म्हणून ओळखलं जातं. अणू म्हणजेच काय तर ॲटम म्हणून ओळखलं जातं. कशाला? तर मूलद्रव्याचा लहानात लहान कण त्या कणामध्ये त्याचे सर्व गुणधर्म आढळतात त्याला अणू म्हणून ओळखतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सेकंडरी सेल हे खालीलपैकी कोणत्या 2 प्रकारचे असतात? या ठिकाणी पहा प्रायमरी सेल आणि दुसरा जो आहे तो आहे सेकंडरी सेल. पण या ठिकाणी आपल्याला सेकंडरी सेलवरती प्रश्न विचारलेला आहे तर ते देखील कोणत्या 2 प्रकारचे असतात? तर जे सेकंडरी सेल असतात ना तर ते लेड ॲसिड सेल आणि निकेल आयर्न सेल म्हणून असतात. पर्याय क्रमांक
तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यांचे कोणते दोन प्रकार आहेत पहा, लेड ऍसिड सेल आणि निकेल आयर्न सेल. पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, एखादी सिंगल फेज मोटार कमी स्पीड देत असेल तर त्याचे कोणते कारण असू शकेल. या ठिकाणी तीन कारण दिलेले आहेत. त्यापैकी कोणतं कारण असू शकेल जेव्हा एखादी जी सिंगल फेज मोटार आहे जर ती कमी स्पीड देत असेल तर त्याचं कारण काय असू शकतं. तर त्याचं मित्रांनो कारण असू शकतं पर्याय क्रमांक 4 तर वरील पैकी कोणतेही. म्हणजे यामध्ये काय, सप्लाय व्होल्टेज कमी सुद्धा असू शकतो, फ्रिक्वेन्सी देखील त्याची कमी असू शकते, किंवा ओव्हरलोड असताना चालू केली असेल. तर हे तीनही जे कारण आहेत ना हे आपलं उत्तर होऊ शकतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल, वरीलपैकी कोणतंही. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मुक्ताफळे उधळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 21 ते 25 हे जे 5 प्रश्न आहेत हे पूर्णपणे मराठी या विषयावरती घेतलेले आहेत, कारण मराठी विषय सुद्धा या ठिकाणी थोडासा महत्त्वाचा आहे. मुक्ताफळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 2 तर मूर्खासारखं बोलणं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा, मुक्ताफळे उधळणे म्हणजे काय, तर मूर्खासारखे बोलणे. याचा एखादा वाक्यात उपयोग करायचा झाला तर, गंभीर विषयावर बैठकीत चर्चा सुरू असताना सुरेश मध्येच मुक्ताफळे उधळत होता. म्हणजेच काय, तर मध्येच तो मूर्खासारखं काहीतरी बोलत होता. पर्याय 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता वाक्याचा प्रकार आहे. पहा या ठिकाणी वाक्य काय दिलं आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर हा जो आहे हा वाक्य प्रकार कोणता आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर याला विधानार्थी वाक्य म्हणतात. कशाला, सारे भारतीय माझे बांधव आहेत, कारण यामध्ये फक्त आणि फक्त विधान केलेलं आहे. आणि विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. आणि अशा वाक्याची जी सुरुवात आहे ही कर्त्याने होते आणि त्याचा शेवट जो आहे तर तो पूर्ण विरामाने होत असतो. यामध्ये कोणतीही माहिती सांगणारं जे वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य म्हणून ओळखलं जातं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, विधानार्थी वाक्य. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वाक्प्रचार आहे जीवास जीव देणे, म्हणजे याचा अर्थ काय आहे. तर पहा, जीवास जीव देणे म्हणजे काय, तर अत्यंत काळजीपूर्वक एखाद्याला जपणं त्याला म्हणतात जीवास जीव देणं. या ठिकाणी लक्षात ठेवा, जीवास जीव देणं अत्यंत काळजीपूर्वक एखाद्याला जपणं. आभाळ कोसळणे म्हणजेच काय, तर मोठे संकट येणे. आणि जीवाला घोर लागणे म्हणजे खूप काळजी करणे. या ठिकाणी जीवाला घोर लागणे हा पुढचा शब्द आहे. या ठिकाणी उत्तर काय असणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, त्याच्याकडून चांगले कार्य घडले. अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. यामध्ये अधोरेखित केलेला शब्द जो आहे तर तो आहे कडून. तर या शब्दाची जात कोणती आहे लक्षात ठेवा, याची जात आहे शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यामध्ये पहा, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येऊन त्यांच्या वाक्यातील शब्दांशी संबंध दर्शवतात अशांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 25. खालील वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. यामध्ये वाक्य आहे गुलामगिरी सहन करू नये. तर या वाक्यामधील भाववाचक नाम आपल्याला विचारलेला आहे. आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये झालेला होता, हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये झालेला आहे, हा प्रश्न आपल्याला TET भरतीमध्ये सुद्धा झालेला आहे. तर वाक्य जे आहे गुलामगिरी सहन करू नये याच्यातील भाववाचक जे नाम आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 तर गुलामगिरी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. याचे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. तर पॉइंटमध्ये पहा, पहिल्यांदा पाहूया आपण डेफिनेशन. भाववाचक नाम म्हणजे काय, तर वस्तू किंवा प्राणी यांच्या अंगी असलेले गुण, भाव आणि धर्म यांना व्यक्त करणारा शब्द असतो पहा भाववाचक नाम. यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर गुलामगिरी आहे, सभ्यता आहे, उदारता आहे आणि माणुसकी आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, इलेक्ट्रिक व्होल्टेज खालीलपैकी डॅश मीटरने मोजले जाते. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न पहा काय आहे, इलेक्ट्रिक व्होल्टेज कोणत्या मीटरने मोजले जाते. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर जे व्होल्ट मीटर आहे पहा, व्होल्ट मीटरने मोजलं जातं इलेक्ट्रिक व्होल्टेज. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, DC शंट मोटरवरील लोड वाढल्यास मोटारच्या स्पीडवर काय परिणाम होईल. पहा प्रश्न महत्त्वाचा आहे,
कशावर काय वाढल्याने कशावरती काय परिणाम होतो यावरती प्रश्न आपल्याला हे नेहमी विचारले गेलेले आहेत। तर पहा, डीसी शंट मोटारवरील जर लोड वाढला तर मोटारच्या स्पीडवर नेमका काय परिणाम होतो? तर परिणाम काय होतो असतो पहा, स्पीड जी आहे ती क्वचित थोडीशी कमी होत असते। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, जेवढे काही आपले ITI चे इलेक्ट्रिशियन आणि महावितरणासाठी तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न सोपे असणार आहेत आणि खूप महत्त्वाचे देखील असणार आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणत्या जनरेटरचा वापर केला जातो किंवा कोणत्या जनरेटरचा उपयोग केला जातो? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर आहे। तर लक्षात ठेवा, वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणतं जनरेटर वापरलं जातं? तर डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटरचा वापर होत असतो। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टर्स जोडताना इलेक्ट्रिशियन सोल्डर सोबत डॅश फ्लक्स जोडत असतात। हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः 20+5 म्हणजे 20 प्रश्न तांत्रिक आणि 5 प्रश्न मराठी व्याकरणावरती आधारित घेतलेले आहेत। इलेक्ट्रिकल कंडक्टर्स जोडताना इलेक्ट्रिशियन सोल्डर सोबत डॅश फ्लक्स जोडतात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर रेझिनचे फ्लक्स जे असतात ते सोबत जोडले जातात। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, विशिष्ट प्रकारच्या व्हेरिएबल रेजिस्टन्सला सर्वसाधारणपणे डॅश असं म्हटलं जातं। या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे आणि व्याख्या मित्रांनो ही थोडीशी महत्त्वाची असणारी व्याख्या आहे। तर एका विशिष्ट प्रकारच्या व्हेरिएबल रेजिस्टन्सला सर्वसाधारणपणे काय म्हणून ओळखलं जातं? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 4 तर पोटेन्शिओमीटर म्हणून त्याला ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, आर्मेचर कोअर लॅमिनेशनची जाडी साधारणपणे किती असते? या ठिकाणी हा जो प्रश्न आहे आपल्याला ITI इलेक्ट्रिशियन साठी सुद्धा विचारण्यात आला होता। आर्मेचर कोअर लॅमिनेशन जे असतं तर त्याची जाडी ही सर्वसाधारणपणे किती असते? तर ती जी जाडी आहे ती असते ऑप्शन क्रमांक 4 तर 0.5 mm इतकी जाडी त्याची असते। पहा, ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, सप्लाय पासून टॅपिंग करून ग्राहकाला जोडणारा कंडक्टरचा भाग डॅश असतो। हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे। या ठिकाणी काय विचारलंय की सप्लाय पासून टॅपिंग करून जे ग्राहक आहे म्हणजे कस्टमरला जोडणारा जो कंडक्टरचा भाग असतो तर त्या भागाला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हणतात पर्याय क्रमांक 1 तर डिस्ट्रीब्युटर म्हणून त्याला ओळखलं जातं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। मित्रांनो, जी आपली ही भरती जी आहे पहा 20 मे पासून याच्या परीक्षा सुरू होत आहेत। त्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे की डेली आपण आपल्या चॅनलवरती 2 ते 3 व्हिडिओ घेण्याचा ट्राय करू, म्हणजे आपले जास्तीत जास्त प्रश्न या व्हिडिओद्वारे सोडून होतील। यानंतरचा प्रश्न आहे पहा, जनरेटर हा यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करत असताना त्यात कोणकोणते लॉसेस होत असतात? या ठिकाणी पहा, लॉसेस हा शब्द महत्त्वाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनरेटर काय करतं की यांत्रिक शक्तीचं जे रूपांतर आहे तर ते विद्युत शक्तीमध्ये करत असतं आणि ते रूपांतर करत असताना कोणकोणते लॉसेस त्यामध्ये होतात? तर त्यामध्ये होत असतात कोणते लॉसेस मित्रांनो? हा प्रश्न महत्त्वाचा आहे। तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर वरील तिन्ही। यामध्ये पहा, आयर्न लॉसेस होत असतात, फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेस सुद्धा होत असतात आणि कॉपर लॉसेस सुद्धा होत असतात। म्हणजे 1, 2, 3 हे तीनही लॉसेस होत असतात। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, फॅरेडेच्या दुसऱ्या नियमानुसार वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सारखा विद्युत प्रवाह पाठवल्यास मुक्त होणाऱ्या मूळ द्रव्याचे वस्तुमान डॅश प्रमाणामध्ये असते। पहा, हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। प्रश्न थोडासा मोठा आहे पण प्रश्न समजून घ्यायला खूप सोपा आहे। फॅरेडेचा दुसरा नियम काय सांगतो? तर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सारखा विद्युत प्रवाह जर पाठवला तर मुक्त होणाऱ्या मूळ द्रव्यमानाचं किंवा द्रव्याचं वस्तुमान नेमकं काय असतं किंवा कशा प्रमाणात ते असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर रासायनिक सममूल्यांचे वस्तुमान प्रमाणामध्ये असत असतं। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय विद्युत नियमानुसार इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मध्ये मानव व यंत्र यांच्या सुरक्षिततेसाठी डॅश आवश्यक आहे।
या ठिकाणी हा देखील प्रश्न भारतीय विद्युत नियमानुसार घेतलेला आहे। तर इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये मानव आणि यंत्र यांच्या सुरक्षतेसाठी डॅश करणे आवश्यक आहे। तर यांच्या सुरक्षेसाठी असतं पहा ऑप्शन क्रमांक 2, त्याला आपण अर्थिंग म्हणतो। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत ऊर्जा चार्जच्या स्वरूपामध्ये साठवण करणाऱ्या साधनाला काय म्हटले जाते? विद्युत ऊर्जा जो चार्ज आहे त्याला चार्जच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवणारे जे साधन आहे तर त्याला काय म्हणतात? आणि सर्वात सोपा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पॉलिटेक्निक जे असतं पहा मित्रांनो, पॉलिटेक्निकच्या केमिस्ट्रीमध्ये हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर त्याला कॅपॅसिटर म्हटलं जातं। कशाला? तर विद्युत ऊर्जा चार्जच्या स्वरूपामध्ये ज्या साधनामध्ये किंवा ज्या डिव्हाइसमध्ये स्टोअर केली जाते त्याला म्हटलं जातं कॅपॅसिटर। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, डॅश मिशनचे कार्य हे सिंक्रोनस मोटार व डीसी जनरेटर यासारखे असते। प्रश्न देखील महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला ITI टेक्निशियन पदासाठी सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। तर कोणत्या मशीनचं कार्य हे सिंक्रोनस मोटार व डीसी जनरेटर सारखं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर रोटरी कन्व्हर्टर ही जी मोटार आहे किंवा मशीन आहे याचं जे कार्य आहे हे सिंक्रोनस मोटर आणि डीसी जनरेटर सारखं आहे। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्लग पिनाच्या अर्थ टर्मिनलला कोणत्या रंगाची वायर जोडली जाते? या ठिकाणी आपल्याला कलर वायरिंग म्हणजे रंग जे आहेत वायरिंगचे त्यावरती प्रश्न विचारलेला आहे। तर जे प्लग पिन आहे तर त्याच्या अर्थ टर्मिनलला कोणत्या रंगाची वायर जोडली जाते? तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक 1, तर हिरवा रंग म्हणजे त्याला ग्रीन रंगाची जी वायर आहे ही जोडली जाते प्लग पिनच्या अर्थ टर्मिनलला। ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, कंडक्टरचा भाग ज्या ठिकाणी सबस्टेशन व पॉवर डिस्ट्रीब्यूशन केली जाते त्याला डॅश म्हणतात। या ठिकाणी परत आपल्याला एक वेळा व्याख्या विचारलेली आहे। कंडक्टरचा भाग ज्या ठिकाणी सबस्टेशन व पॉवर डिस्ट्रीब्यूशन केली जाते तर त्याला काय म्हणतात? सर्वात सोपं आहे, त्याला म्हटलं जातं फीडर। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, फ्यूज हा विद्युत परिणामाच्या कोणत्या परिणामामुळे कार्यान्वित होतो? पहा फ्यूज लक्षात ठेवा, फ्यूज हा शब्द महत्त्वाचा आहे। फ्यूज हा जो आहे हा विद्युत परिणामाच्या कोणत्या परिणामामुळे कार्यान्वित होत असतो? तर हा होतो हिटिंग इफेक्टमुळे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिटिंग इफेक्ट। यानंतरचा प्रश्न आहे, 3 फेज 3 वायर एनर्जी मीटर कोणत्या लोडसाठी उपयुक्त मानले जाते? पहा 3 फेज आणि 3 वायर एनर्जी मीटर कोणत्या लोडसाठी उपयुक्त ठरतं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर 3 फेज न्यूट्रल लोडसाठी उपयुक्त असतं पहा 3 फेज 3 वायर एनर्जी मीटर। ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। मित्रांनो, हा प्रश्न आपण नोट करून घेऊ शकता किंवा या व्हिडिओची जर आपल्याला PDF जशाच तशी डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची। त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये दिलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत मंडळातील उपकरणाची स्विचिंग, कंट्रोलिंग व संरक्षणासाठी वापरण्यात येणारा घटक खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, जो हे काही टेक्निकल जे प्रश्न आहेत ना हे थोडेसे किचकट असतात, कारण जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी हे थोडेसे प्रश्न किचकट ठरू शकतात। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा, तर ऑप्शन क्रमांक 3 त्याला स्विच गिअर असं म्हटलं जातं। विद्युत मंडळातील उपकरणाची स्विचिंग, कंट्रोलिंग व संरक्षणासाठी वापरण्यात येणारा घटक जो आहे तो असतो स्विच गिअर। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, एनर्जी मीटरवर लोड नसतानाही मीटर फिरते या दोषाला काय म्हटले जाते? या ठिकाणी दोषास म्हणजे काय, तर हा जो एरर आहे, एरर कोणता आहे की एनर्जी मीटरवर कसलाही पद्धतीचा लोड नाही तरीही मीटर फिरत राहतं, हा एक एरर आहे। आणि या एररला काय नावानं ओळखलं जातं? तर त्याला क्रीप असं म्हटलं जातं। लक्षात ठेवा, क्रीप कशाला म्हटलं जातं, तर एखादं एनर्जी मीटर आहे त्यावरती कसल्याही प्रकारचा लोड नसताना ते मीटर फिरत राहतं, त्या दोष किंवा तो जो एरर आहे त्याला क्रीप म्हणून ओळखलं जातं। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, कमी क्षमतेच्या करंट चार्जिंग दीर्घकाळ बॅटरी चार्ज केल्यास त्याला डॅश चार्जिंग असं म्हटलं जातं. पहा, कमी क्षमतेच्या करंट चार्जिंग जी आहे ती दीर्घकाळ बॅटरी चार्ज केल्यास त्याला काय म्हटलं जातं, किंवा ती चार्जिंग आहे ती कोणत्या प्रकारची असते, तर ती चार्जिंग असते पर्याय क्रमांक 3 उच्च प्रकारची चार्जिंग होऊ शकते. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 आहे, कंडक्टर भोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र खालीलपैकी कोणत्या बाबीवरती अवलंबून असते. प्रश्न मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट आहे. कंडक्टर भोवती निर्माण होणारं जे काही मॅग्नेटिक फील्ड असते तर ती खालीलपैकी कोणत्या बाबीवरती अवलंबून असते, तर ती असते कंडक्टर मधून वाहणारा जो करंट आहे. लक्षात ठेवा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 कंडक्टर मधून वाहणाऱ्या करंट वरती ती अवलंबून असते. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न 21वा आहे आणि 21 ते 25 हे जे प्रश्न आहेत 5 हे आपण पूर्णपणे मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत. तर पहा, प्रश्न 21वा आहे, पुढील शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह लागू होतो. या ठिकाणी प्रयोजक, लक्षात ठेवा, प्रायोजक नाही, तर या ठिकाणी प्रयोजक असा शब्द आहे. प्रयोजक वेगळं आणि प्रायोजक वेगळं. प्रायोजक म्हणजे आपण त्याला स्पॉन्सर म्हणतो आणि प्रयोजक म्हणजे काय असतं, तर प्रयोजक म्हणजे असतं पहा एखादं प्रोत्साहन देणारी व्यक्ती, त्याला म्हटलं जातं प्रयोजक. आणि लेखन करणारी जी व्यक्ती असते तिला आपण लेखक म्हणतो आणि प्रयोग करणारी जी व्यक्ती असते तिला आपण एक प्रकारे संशोधक किंवा शोधक म्हणतो आणि वाचन करणारी जी व्यक्ती असते तर तिला आपण वाचक असं म्हणतो. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तर प्रयोजक म्हणजे काय, तर प्रोत्साहन देणारी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अर्थ सांगा. तर कशाचा अर्थ सांगायचा आहे, ब्रह्मानंदी टाळी वाजणे हा जो शब्द आहे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता. त्या ठिकाणी जवळपास 45% विद्यार्थ्यांनी उत्तर जे आहे हे ब्रह्मदेवाला टाळी देणे असं दिलं होतं, पण हे उत्तर चुकीचं आहे. ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजेच काय, तर समाधी लागणे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजेच समाधी लागणे. यानंतरचा प्रश्न आहे, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो. म्हणजे आपल्याला काय विचारले की यामधील क्रिया करणारा पूर्ण करणारा शब्द कोणता आहे. आपण सरळ सरळ सांगू शकतो मित्रांनो की आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो म्हणजेच काय, तर करतो हा जो शब्द आहे ना तर हा या वाक्याची जी क्रिया आहे ती पूर्ण करतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स पाहूया. तर लक्षात ठेवा, वाक्यातील क्रिया म्हणजेच प्रार्थना करण्याची क्रिया करतो हा शब्द करत आहे. अशा क्रिया पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आपल्याला प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकत होता की आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातील क्रियापद कोणता आहे. क्रिया पूर्ण करणारा शब्द जो असतो तो असतो पहा क्रियापद. आणि असे क्रियावाचक शब्द वाक्यात नसतील तर त्या वाक्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला 24वा प्रश्न आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अमृत हा शब्द आहे तर अमृत या शब्दाला समान अर्थाचा शब्द कोणता आहे. तर अमृतसाठी शब्द जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3. तर पियुष हा शब्द अमृतसाठी समान अर्थाचा शब्द आहे. मित्रांनो पहा, समानार्थी शब्द अमृतला काय आहे, पियुष आहे आणि सुधा आहे. हर्ष म्हणजे काय, मोह, या ठिकाणी मोद झाला आहे पण ते मोह आणि आनंद म्हणजेच हर्ष आहे. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला IBPS आणि TCS जे आहे हे खूप महत्त्वाचे समानार्थी शब्द विचारतं. तर त्यासाठी आपण 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द आणि 200 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 3. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ काय होणार आहे. म्हण आणि म्हणीचे अर्थ, वाक्यप्रचार, शब्दसमूह, समानार्थी, विरुद्धार्थी यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एक म्हण दिली आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ काय होतो. म्हणजे काय, तर मन मानेल तसे बोलणे म्हणजेच मनाला वाटेल तसं बोलणं, त्यालाच म्हणतो आपण उचलली जीभ लावली टाळ्याला. याचा अर्थ काय होतो की कोणत्याही दुष्परिणामांचा विचार न करता डायरेक्ट बोलणं. आणि याचा वाक्यात उपयोग जर करायचा झाला तर पहा, बहुतेक राजकारणी सतत जीभ उचलून टाळ्याला लावत असतात. म्हणजे राजकारणी जे लोक आहेत हे कधीही काहीही बोलू शकतात, त्यांच्या मनाला वाटेल तसं. म्हणजे हे जे आहे हे आपण वाक्यात उपयोग केला आहे आणि या म्हणीचा अर्थ होतो मनाला वाटेल तसे बोलणे.
पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, सर्वसाधारण स्थितीत सिलिका जेलचा रंग हा डॅश असतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही आपण 25 प्रश्न घेतलेले आहेत ना, हे सर्वच्या सर्व विद्युत सहाय्यकसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. म्हणजे हे सर्व तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर पहा काय विचारलाय प्रश्न, की सर्वसाधारण स्थितीमध्ये सिलिका जेल जे आहे त्याचा रंग कसा असतो. तर लक्षात ठेवा, सिलिका जेलचा रंग जो आहे तो ऑप्शन क्रमांक 2 ब्लू म्हणजेच निळा असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ट्रान्सफॉर्मरची क्षमता कशामध्ये मोजली जाते. आपण ट्रान्सफॉर्मरलाच पहा डीपी डायरेक्ट शब्द वापरला जातो. तर जे ट्रान्सफॉर्मर असतं त्याची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता जी आहे, तर ती कशामध्ये मोजली जाते. तर ती क्षमता जी मोजली जाते पर्याय क्रमांक 4 किलो व्होल्ट एम्पियर मध्ये. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला ITI मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पहा, इलेक्ट्रिशियन पदासाठी. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग मधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा कोणता लॉस होत असतो. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर काही विद्यार्थी कमेंट करून सांगतात की सर असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे काही नवीन पॅटर्न आहे TCS चा पॅटर्न, त्यामध्ये आपल्याला मराठी बुद्धिमत्ता आणि जे तांत्रिक प्रश्न असणार आहेत, टेक्निकल प्रश्न, तर ते अशाच पद्धतीचे असणार आहेत. तर पहा प्रश्न लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग मधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा कोणता लॉस होतो. तर तो होतो पर्याय क्रमांक 3 कॉपर लॉस. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सेलच्या अंतर्गत डॅश हा आउटपुट करंटवर नियंत्रण ठेवतो. म्हणजे काय विचारलं आपल्याला, सेलच्या अंतर्गत कोणता घटक जो आहे की तो आउटपुट करंटवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर सेलच्या अंतर्गत व्होल्टेज जो आहे तर आउटपुट करंटवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर मधील प्रायमरी व सेकंडरी वायडिंग्स या डॅश जोडलेले असतात. या ठिकाणी हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. काय विचारले की ट्रान्सफॉर्मर मधील प्रायमरी आणि सेकंडरी ज्या वायडिंग्स असतात तर त्या कशा पद्धतीने जोडलेल्या असतात किंवा कशा जोडलेल्या असतात. तर त्या जोडलेल्या असतात मॅग्नेटिकली. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे जे महावितरण आहे तर येत्या 20 मे पासून हे सुरू होत आहेत पहा याच्या परीक्षा. तर यामध्ये मराठी व्याकरण हा सुद्धा घटक खूप महत्त्वाचा आहे. तर त्यावर देखील आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर हा नेहमी डॅश सप्लायला जोडलेला असावा. लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मर जो आहे तर तो कोणत्या सप्लाय सोबत कनेक्टेड असतो. तर तो असतो पहा AC सप्लाय सोबत कनेक्टेड. AC म्हणजे काय, तर अल्टरनेटिंग करंट म्हणजेच पहा AC करंट. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, डॅश प्रेरणेमुळे काटा विशिष्ट ठिकाणी स्थिर होतो व विद्युत करंट वाहने बंद होताच तो परत शून्यावरती येतो. म्हणजे कोणत्या प्रेरणेमुळे जो काटा असतो तर ते एका विशिष्ट ठिकाणी स्थिर म्हणजे स्टेबल होतो आणि विद्युत करंट वाहनं बंद केल्या कीच परत तो शून्यावरती येतो. तर ते काय होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर कंट्रोलिंग प्रेरणा जी आहे तर त्यामुळे जो काटा असतो तो एका ठिकाणी स्थिर राहतो आणि विद्युत करंट म्हणजे त्यातून वाहन बंद केला की लगेच तो शून्यावरती परत येतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपलं, ऑप्शन क्रमांक 3 कंट्रोलिंग. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पॉवर कायम असताना सेकंडरी वाइंडिंगचे व्होल्टेज वाढले असता लोड करंट डॅश होतो. पहा या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, पॉवरवरचा प्रश्न आहे. तर पॉवर हा कायम असताना सेकंडरी वाइंडिंगचं जे व्होल्टेज आहे ते वाढलं ना, लोड करंट हा कसा होतो. या ठिकाणी व्होल्टेज हा जो शब्द आहे मित्रांनो हा असा शब्द आहे, लक्षात ठेवायचा आहे. व्होल्टेज जर वाढलं असतं तर लोड करंट जो आहे तो कसा होतो, तर तो होत असतो पर्याय क्रमांक 2 कमी होत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग थंड ठेवण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो। हा प्रश्न आपल्याला 2017 मध्ये एक वेळा विचारण्यात आलेला होता। पहा, ही परीक्षा झालेली नाही, पण यापूर्वी जी झाली ITI साठी झाली होती आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता। ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग थंड ठेवण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो, तर त्यासाठी वापरलं जातं ऑप्शन क्रमांक तेल 4 तर ऑइल जे आहे हे त्यासाठी वापरलं जातं। ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, जास्तीच्या उष्णतेपासून त्यांचे संरक्षण डॅश करतो। हा देखील प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे। पहा, जास्तीच्या उष्णतेपासून या ठिकाणी जे आहे तर हे टँक असा शब्द आहे। पहा, टँकचे संरक्षण कोण करतो, तर या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4 तर एक्सप्लोजन व्हेंट हे जे आहे हे जास्तीच्या उष्णतेपासून टँकचं संरक्षण करत असतो। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, ट्रान्सफॉर्मर फॅरेडेच्या कोणत्या नियमानुसार कार्य करते। या ठिकाणी फॅरेडे हा जो आहे हा एक शास्त्रज्ञ आहे। तर ट्रान्सफॉर्मरचा जो हे आहे ट्रान्सफॉर्मर जे आहे तर ते फॅरेडेच्या कोणत्या नियमानुसार काम करते, तर तो जो त्याचा नियम आहे तो आहे पहा म्युच्युअल इंडक्शन। हा नियमानुसार ट्रान्सफॉर्मर जे आहे ते काम करत आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। प्रश्न 12वा आहे, शॉर्ट सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या किती टक्के व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंगला दिले जाते। हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण हा असा कन्फ्यूज करणारा थोडासा प्रश्न आहे। तर शॉर्ट सर्किट घेण्यासाठी जे रेटेड व्होल्टेज असतं तर त्या रेटेड व्होल्टेजच्या किती टक्के व्होल्टेज हे प्रायमरी वाइंडिंगला दिलं जातं, तर ते असतं पहा ऑप्शन क्रमांक 2 तर 5% व्होल्टेज जे आहे हे प्रायमरी वाइंडिंगला दिलं जातं। कधी, ज्यावेळी शॉर्ट सर्किट टेस्ट घेण्याचा टाइम असतो त्यावेळी। पर्याय क्रमांक 2 आपलं या टक्क्याने उत्तर होणार आहे 5%। यानंतरचा प्रश्न आहे पहा, उच्च करंट मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरला डॅश ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं। या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारली आहे। व्याख्या काय आहे लक्षात ठेवा, उच्च करंट म्हणजे हाय करंट मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरला कोणते ट्रान्सफॉर्मर म्हणून ओळखले जाते, तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4 तर करंट ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं। ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, कॉन्झर्वेटर मध्ये प्रवेश करणाऱ्या हवेतील आर्द्रता शोषण्यासाठी सिलिका जेल डॅश ठिकाणी वापरलेली असते। हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। सिलिका जेलवरती आपल्याला जवळपास 2-3 प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत। कॉन्झर्वेटर मध्ये प्रवेश करणाऱ्या हवेतील आर्द्रता शोषून घेण्यासाठी किंवा शोषण्यासाठी सिलिका जेल जे आहे ते कोणत्या ठिकाणी वापरलं जातं, तर ते वापरलं जातं कोणत्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तर ब्रीदर या ठिकाणी त्याला वापरलं जातं। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, जो ट्रान्सफॉर्मर लोडला जोडतात त्याला डॅश म्हणतात। या ठिकाणी परत आपल्याला एक वेळा व्याख्या विचारण्यात आलेली आहे। असा ट्रान्सफॉर्मर असतो की जो लोडला जोडला जातो त्याला काय म्हणून ओळखलं जातं, तर त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 तर डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर म्हणून त्याला ओळखलं जातं। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, जास्त व्होल्टेजचे रूपांतर कमी व्होल्टेजमध्ये करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हटले जाते। मित्रांनो, हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे। जे काही आपले ITI झालेले विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी हे प्रश्न खूप सोपे असणार आहेत। लक्षात ठेवा, जास्त व्होल्टेजचं रूपांतर कमी व्होल्टेजमध्ये करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर स्टेप डाऊन असं म्हटलं जातं। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडलेले नसताना खर्च होणारी पॉवर काय दर्शवते। मित्रांनो, हा जो घटक आहे यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मरवरती खूप सारे प्रश्न घेतलेले आहेत। लक्षात ठेवायचे, कारण हा एक त्यामधील इम्पॉर्टंट असणारा घटक आहे। तर ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडलेले नसताना खर्च होणारी पॉवर नेमकी काय दर्शवते, तर ती दर्शवत असते पहा ट्रान्सफॉर्मर मधील जे काही लॉसेस आहेत ती दर्शवत असते। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ट्रान्सफॉर्मर मधील लॉसेस दर्शवते। यानंतरचा प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन कोणत्या 2 पद्धतीने केले जाते। हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की जे सर्वसाधारणपणे डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर असतं तर त्याचं प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शन हे कोणत्या पद्धतीने केलं जातं, तर ते केलं जातं डेल्टा आणि स्टार या पद्धतीने। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे।
यानंतरचा प्रश्न आहे 3 फेज 4 वायर पद्धतीत जर अर्थ वायरचे कनेक्शन लूज झाले असेल तर लोडला मिळणारी लाईन व्होल्टेज हे कसे असणार आहे। हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे। ज्यावेळी 3 फेज आणि 4 वायर ही पद्धत जर असेल तर त्यामधील जे अर्थिंगचं म्हणजे अर्थ वायरचं कनेक्शन असतं ते जेव्हा लूज होतं तर ते लूज होऊन लोडला मिळणारी जी लाईन व्होल्टेज आहे ते कशा पद्धतीमध्ये असतं तर ते असतं पहा ऑप्शन क्रमांक 3 आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त मध्ये असतं। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा इंडिकेटिंग मापकामध्ये कोणत्या प्रकारची प्रेरणा निर्माण होणे आवश्यक आहे। इंडिकेटिंग मापक यामध्ये कोणत्या प्रकारची प्रेरणा निर्माण होणं किंवा तयार होणं हे गरजेचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4। तर वरीलपैकी सर्व प्रेरणा ज्या आहेत त्या निर्माण होणं गरजेचं आहे। त्यामध्ये डिफ्लेक्टिंग प्रेरणा येते, नियंत्रक प्रेरणा येते आणि डॅम्पिंग प्रेरणा येते। या तीनही ज्या प्रेरणा आहेत ह्या तयार होणं किंवा निर्माण होणं आवश्यक असतं इंडिकेटिंग मापकामध्ये। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरची इनपुट फ्रिक्वेन्सी आउटपुट फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी असते। काय विचारले, इनपुट फ्रिक्वेन्सी आउटपुट फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी असते तर ती कशी असते ऑप्शन क्रमांक 1 कायम म्हणजे रेग्युलर पद्धती राहत असते। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा एअर डॅम्पिंग मध्ये हवेच्या सहाय्याने डॅश साधले जाते। हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। एअर डॅम्पिंग मध्ये हवेच्या सहाय्याने काय साधलं जातं तर ते असतं पहा ऑप्शन क्रमांक 2 तर त्याला डॅम्पिंग असंच म्हणून ओळखतात। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा AC 3 फेज पद्धतीतील एका लाईन मधील करंटला काय म्हणून ओळखले जाते। जे AC 3 फेज आहे पहा AC 3 फेज जास्त तर त्या पद्धतीमधील एका लाईन मधील करंटला काय म्हटलं जातं तर त्याला म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक 1 फेज करंट। आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो फेज करंट आहे तर तो काय असतो म्हणजे फेज करंट म्हणजे काय तर 3 फेज जे AC 3 फेज असतं त्याच्या पद्धतीमधील एका लाईन मधील जो करंट असतो त्याला म्हटलं जातं फेज करंट। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडला असता प्रायमरी वाइंडिंग डॅश करंट घेईल। हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे। प्रश्न काय आहे की स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर जे आहे त्याच्या सेकंडरी वाइंडिंगला ज्यावेळी लोड जोडला जातो त्यावेळी प्रायमरी वाइंडिंग हा कोणता करंट घेत असते तर ते घेते सेकंडरी पेक्षा कमी। लक्षात ठेवा सेकंडरी पेक्षा कमी हे आपलं उत्तर होणार आहे। पर्याय क्रमांक 2। या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25। सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मर साठी कोणती कूलिंग पद्धत ही वापरली जाते। मित्रांनो हा प्रश्न सर्वात कॉमन आणि सर्वात बेसिक असणारा प्रश्न आहे। सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मर साठी कोणती कूलिंग पद्धत वापरली जाते तर ती कूलिंग पद्धत असते पहा ऑप्शन क्रमांक 2 तर ऑइल कूल्ड पद्धत जी आहे ती वापरली जाते। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मॅग्नेट बनविण्यासाठी कोणता धातू वापरला जातो। मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत आणि यामध्ये शेवटचे 5 प्रश्न फक्त मराठी व्याकरणाचे आपण घेतलेले आहेत आणि हे पूर्णपणे प्रश्न आपल्याला ITI मध्ये सुद्धा विचारण्यात येत असतात। तर मॅग्नेट बनवण्यासाठी कोणता धातू वापरला जातो पर्याय क्रमांक 2 तर आयर्न धातू हा वापरला जातो मॅग्नेट बनवण्यासाठी। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रेशर कॉइलची रचना डॅश असते। रचना म्हणजे काय तर एक प्रकारे आपल्याला जे प्रेशर कॉइल आहे त्याचं स्ट्रक्चर विचारलेलं आहे। तर स्ट्रक्चर नेमकं त्याचं कसं असतं तर बारीक तारा आणि जास्त वेडे म्हणजे जास्त जे राऊंड असतात ते घातलेले असतात म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे। बारीक तारेची जास्त वेड्यांची ही जी स्ट्रक्चर आहे हे असतं पहा प्रेशर कॉइलचं। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे सोल्डरिंग करताना कंडक्टरच्या पृष्ठभागावरील ऑक्साईडचा थर विरघळण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं। या ठिकाणी आपल्याला जे काही तांत्रिक प्रश्न आहेत त्यामध्ये व्याख्या देखील विचारण्यात आलेली आहे। तर आपल्याला काय विचारले की सोल्डरिंग करताना
कंडक्टरच्या पृष्ठभागावरील ऑक्साईडचा जो थर असतो म्हणजे ऑक्साईडचा जो लेअर असतो तर तो विरघळण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं? तर ती जी क्रिया आहे त्याला सोल्डरिंग फ्लक्स असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर, पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सोल्डरिंग फ्लक्स. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वीज वाहक तारेभोवती निर्माण झालेल्या मॅग्नेटिक रेषांची दिशा ही कोणत्या नियमाने पडताळून पाहता येते? या ठिकाणी फॅरेडे आणि कुलम यांच्या जे काही नियम आहेत किंवा यांचे जे काही सिद्धांत म्हणू शकतो आपण, तर या ठिकाणी ते दिलेले आहेत. तर त्यापैकी हे जे प्रश्न आहे, वीज वाहक तारेभोवती निर्माण झालेल्या मॅग्नेटिक रेषांची दिशा कोणत्या नियमाने पडताळून पाहता येते? तो जो आहे तो फॅरेडेचा पहिला नियम आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ज्या पदार्थाचे रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही त्याला डॅश असं म्हटलं जातं. ही जी व्याख्या आहे ही आपल्याला 11वीच्या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेली आहे आणि 9वीचं जे रसायनशास्त्र आहे म्हणजे 9वीची जी केमिस्ट्री आहे त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला एलिमेंट म्हणजेच काय तर मूलद्रव्याची एक व्याख्या दिली आहे. ज्या पदार्थांचं रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट्स. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, इलेक्ट्रोस्टॅटिकमुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग कोणत्या मीटरमध्ये केला जातो? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जे काही विद्यार्थी आपले भरतीची तयारी करत आहेत त्यांना हे प्रश्न इझिली समजून जातील आणि त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे देखील आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिकमुळे निर्माण होणाऱ्या डिफ्लेक्टिंग टॉर्कचा उपयोग हा कोणत्या मीटरमध्ये केला जातो? तर ते जे आहे तर हे व्होल्ट मीटरमध्ये त्याचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, दीर्घकाळ वापरात नसणारी बॅटरी चार्ज करण्याकरिता चार्जिंगची डॅश पद्धत वापरली जाते. पहा, दीर्घकाळ बॅटरी चार्ज नसते तर म्हणजे दीर्घकाळ म्हणजे खूप दिवसापासून जर बॅटरी चार्ज नसेल आणि त्यानंतर जर ती चार्ज करायचं म्हटलं तर त्याला कोणती चार्जिंगची पद्धत वापरली जाते? लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर वरीलपैकी सर्व. सर्व म्हणजे काय? ट्रिकल चार्ज, कॉन्स्टंट करंट आणि रेक्टिफायर ह्याच्या तीनही पद्धती आहेत ना तर ह्या बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅश अग्निशामकमध्ये फेस उत्पन्न करणारी द्रव्य जास्त प्रेशर खाली भरलेली असतात. म्हणजे खालीलपैकी अशी कोणती द्रव्य आहेत की जे अग्निशामकमध्ये फेस उत्पन्न करणारी द्रव्य असतात जी जास्त प्रेशर खाली भरलेली असतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, फोम म्हणजे काय त्याला आपण फेस म्हणतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सरळ जाणाऱ्या सप्लायचा टॅप करून दुसरीकडे न्यायचा असेल तर डॅश जॉईंट वापरला जातो. या ठिकाणी आपल्याला जॉईंट वरती प्रश्न विचारलाय. प्रश्न कसा आहे की सरळ जाणारा सप्लायचा टॅप करून दुसरीकडे जर तो सप्लाय न्यायचा असेल तर कोणत्या प्रकारचा जॉईंट हा वापरला जातो? तर त्या जॉईंटला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1 तर प्लेन टॅप. लक्षात ठेवा कोणता जॉईंट असतो तो? प्लेन टॅप. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एका लाइटिंग सब सर्किटमध्ये भारतीय विद्युत नियमानुसार जास्तीत जास्त किती पॉइंट्स जोडले पाहिजेत? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. महावितरणातील जेवढे काही आपले विद्यार्थी आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट ठरणार आहे. यामध्ये आपल्याला काय विचारले की भारतीय विद्युत नियम या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर पहा, एका लाइटिंग सब सर्किटमध्ये भारतीय विद्युत नियमानुसार जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम किती पॉइंट जोडले पाहिजेत? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर जास्तीत जास्त 8 पॉइंट जे आहेत ते जोडले पाहिजेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, औद्योगिक वायरिंग इन्स्टॉलेशन मध्ये लाइटिंग सर्किटसाठी मेन स्विच म्हणून कोणत्या स्विचचा उपयोग केला जातो? या ठिकाणी कशात दिलंय? औद्योगिक वायरिंग म्हणजे इंडस्ट्रियल वायरिंग इन्स्टॉलेशन मध्ये लाइटिंग सर्किटसाठी मेन स्विच म्हणून कोणत्या स्विचचा वापर केला जातो? तर त्या ठिकाणी कोणतं स्विच वापरलं जातं लक्षात ठेवायचं मित्रांनो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर आयर्न क्लॅड डबल पोल स्विच. हा जो स्विच आहे तर हे वापरलं जातं पहा औद्योगिक वायरिंग इन्स्टॉलिंग करण्यासाठी लाइटिंग सर्किटमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कंडक्टरमधून करंट वाहत असताना
त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता ही डॅश असते। या ठिकाणी प्रश्न हा देखील थोडासा इम्पॉर्टंट आहे। कंडक्टर मधून करंट जो आहे, करंट वाहत असताना त्यामध्ये एक उष्णता निर्माण होत असते। उष्णता जी आहे ती कशा प्रकारची असते, तर लक्षात ठेवा करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात असते। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। करंटच्या वर्गाच्या समप्रमाणामध्ये ती उष्णता तयार होत असते। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सिरीज सर्किट मधील उच्च किमतीच्या रेजिस्टन्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॉप होतो, तर त्या ठिकाणी तो कोणता ड्रॉप होत असतो हे आपल्याला सांगायचं आहे। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला ITI जे इलेक्ट्रिशियन आहे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला जी महावितरण महाट्रान्सको आहे त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता। सिरीज सर्किट मधील उच्च किमतीच्या रेजिस्टन्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोणता ड्रॉप होतो, तर त्या ठिकाणी करंट जो आहे ना तो करंट मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॉप होत असतो। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, DC सिरीज मोटारला आर्मेचर डायव्हर्टर रेजिस्टन्स जोडल्यास मोटारची स्पीड किती बदलता येऊ शकते। हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंटच आहे। पहा, DC सिरीज मोटार जी आहे तर त्या मोटारला आर्मेचर डायव्हर्टर रेजिस्टन्स जोडला तर मोटारची जी स्पीड आहे ती आपल्याला किती प्रमाणामध्ये बदलता येऊ शकते, तर ती साधारणपणे स्पीडपेक्षा जी साधारण स्पीड आहे ना त्याची, तर त्या स्पीडपेक्षा कमी थोडीशी बदलता येऊ शकते। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, व्होल्ट मीटरच्या टर्मिनल मधील रेजिस्टन्स आणि मीटरची रेंज यांच्या गुणोत्तराला काय म्हटले जाते। या ठिकाणी परत आपल्याला एक वेळा डेफिनेशन विचारलेली आहे। व्होल्ट मीटरच्या टर्मिनल मधील रेजिस्टन्स आणि मीटरची जी काही रेंज आहे तर यांचं जे गुणोत्तर आहे, प्रपोर्शन जे आहे, तर त्याला काय म्हटलं जातं। लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। TCS जे आहे अशा पद्धतीच्या प्रश्नांची निवड करतं ज्यामध्ये व्याख्या ह्या खूप दिलेल्या असतात। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर सेन्सिटिव्हिटी। लक्षात ठेवा, सेन्सिटिव्हिटी हे कशाला म्हटलं जातं, परत एक वेळा सांगतो, व्होल्ट मीटरच्या टर्मिनल मधील रेजिस्टन्स आणि मीटरची रेंज यांचं जे गुणोत्तर आहे त्याला म्हटलं जातं सेन्सिटिव्हिटी। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, लो पॉवर फॅक्टरमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय सुधारावे लागते। लो पॉवर फॅक्टर यामुळे जे काही नुकसान होतं तर ते नुकसान कमी करणे किंवा टाळणं, तर त्यासाठी काय सुधारलं गेलं पाहिजे, तर जे आपलं कॅपॅसिटर आहे त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं असतं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे कॅपॅसिटर। यानंतरचा प्रश्न आहे पहा, ट्रान्सफॉर्मर मध्ये एका कॉइलची पॉवर दुसऱ्या कॉइलकडे कशी ट्रान्सफर केली जाते। यामध्ये काय विचारलं आपल्याला, ट्रान्सफॉर्मर जे असतं तर त्या ट्रान्सफॉर्मर मधील एका कॉइलची जी पॉवर आहे तर ती एका कॉइलची पॉवर आपल्याला दुसऱ्या कॉइलकडे कशा पद्धतीने ट्रान्सफर केली जाते, तर ती केली जाते ऑप्शन क्रमांक 3 मॅग्नेटिकली। लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। कशा पद्धतीने केली जाते, एका कॉइलची पॉवर दुसऱ्या कॉइलकडे जी आहे ती मॅग्नेटिकली ट्रान्सफर केली जाते। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, फाईन सॉल्डर मध्ये लेड आणि टीन यांचे मिश्रण हे किती प्रमाणात असते किंवा किती टक्के असते। फाईन सॉल्डर मध्ये लेड आणि दुसरं काय आहे टीन, तर यांचं जे मिक्सचर आहे किंवा मिश्रण आहे तर ते कसं असतं, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा 90 आणि 10। तर 90% असतं पहा टीन आणि 10% असतं लेड, असं त्यांचं प्रमाण असतं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो, हा प्रश्न आपण नोट्स करू शकता किंवा या व्हिडिओची जी काही पूर्ण PDF आहे ही आपण जशाच तशी डाउनलोड करू शकता। पहा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी, त्यावरती आपण या PDF पूर्णपणे प्रोव्हाइड करतो किंवा आपण व्हॉट्सअपवर काही ग्रुप देखील उघडलेले आहेत, तर त्या ग्रुप्समध्ये देखील ही PDF आपल्याला फ्रीमध्ये मिळून जाणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, पॉझिटिव्ह कडून पाठवलेल्या इलेक्ट्रिक करंट मध्येच खंडित होऊन निगेटिव्ह कडे न पोहोचणारे सर्किट म्हणजे डॅश। या ठिकाणी परत आपल्याला एक वेळा व्याख्या विचारलेली आहे। पॉझिटिव्ह कडून पाठवलेला जो इलेक्ट्रिक करंट आहे तो मध्येच खंडित होतो आणि निगेटिव्ह कडे न पोहोचणारे सर्किट त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हणतात, लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 3 तर ओपन सर्किट असं म्हणून त्याला ओळखलं जातं। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, विजेच्या वाहनास विरोध करणाऱ्या परंतु करंट वाहू देणाऱ्या पदार्थाला काय म्हटले जाते। हा प्रश्न आपल्याला सरळ सरळ जे 7वीचं विज्ञान आहे तर त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर, सेमी कंडक्टर अशा 3 पदार्थांचा आपल्याला पूर्णपणे अभ्यास दिलेला आहे। त्यातीलच हा एक प्रश्न आहे,
विजेच्या वहनाला विरोध करणाऱ्या म्हणजे विजेचं जे वहन आहे ते रोखणाऱ्या किंवा त्याला अपोज करणाऱ्या परंतु करंट वाहू देणारे जे काही पदार्थ असतात तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 3 तर सेमी कंडक्टर. लक्षात ठेवा सेमी कंडक्टर कशाला म्हटलं जातं या ठिकाणी आपण ही पूर्णपणे एक व्याख्या पाहिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये 21 ते 25 हे जे 5 प्रश्न आहेत हे पूर्णपणे आपण मराठी व्याकरणावर आधारित घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपण एका पुस्तकातील घेतलेले आहेत. म्हणजे प्रश्न म्हणजेच काय की हा जो सिलेबस आहे हा आपण एका पुस्तकातील घेतलेला आहे. जर आपल्याला ते पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर पहा पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी वापरलेला आहे शब्दयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. या ठिकाणी पहा शब्दयोगी अव्यय हे नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणारा जो शब्द असतो त्या शब्दाला जोडून येत असतं आणि वरील वाक्यामध्ये झाड नामाला वर हा शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे. पहा झाड हे जे आहे हे नाम झालं आणि या नामाला शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे ते म्हणजे आहे वर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द कोणता आहे. या ठिकाणी पहा जोडीने येणारा शब्द विचारलेला आहे आपल्याला जोड शब्द नाही. औषधासोबत कोणता शब्द अजून जोडीने येत असतो तर लक्षात ठेवा सर्वात सोपा आहे आपण म्हणतो औषध पाणी करावे लागेल म्हणजे औषधाला जोडीने येणारा शब्द आहे पाणी. या ठिकाणी पहा जोडीने येणारे काही महत्त्वाचे शब्द औषध पाणी रसपान आणि दवा दारू हे जे आहेत हे जोडीने येणारे शब्द आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा पै या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि मित्रांनो असेच शब्द जे आहे ना हे TCS पॅटर्न आपल्याला विचारत असतं तर त्यासाठी आपण 200 पेक्षा मराठीतील महत्त्वाचे असणारे समानार्थ शब्द घेतलेला आहेत. तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी पै या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर वरील पैकी सर्व म्हणजेच काय यामध्ये पाणी दूध आणि गोरस हे जे आहेत हे तिन्ही शब्द पै या शब्दाला समानार्थाचे शब्द आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा पै म्हणजे पाणी होऊ शकतो दूध होऊ शकतो आणि गोरस सुद्धा होऊ शकतो पण पाणी या शब्दाला समानार्थाचे शब्द पहा जल उदक तोय अंबू नीर जीवन आणि सलील. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे किंवा ओळखायचा आहे. वाक्प्रचार काय आहे बादरायण संबंध असणे हा वाक्प्रचार जो आहे आपल्याला वनरक्षक भरती जी आहे 2023 त्यामध्ये सुद्धा विचारला होता. या ठिकाणी आपल्याला तलाठी भरती जी झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न 2023 मध्ये विचारला होता आणि जे महावितरण आहे त्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. फक्त जे IBPS आहे हे थोडेसे प्रश्न अजून अशाच पद्धतीचे घेत असतं. तर बादरायण संबंध असणं म्हणजे काय तर ओढून ताणून संबंध लावणे म्हणजेच बादरायण संबंध असणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये पहा बादरायण संबंध म्हणजे काय तर ओढून ताणून संबंध लावणे. यानंतरचा दुसरा शब्द आहे लग्न होणे म्हणजेच काय तर चतुर्भुज होणे किंवा 4 हात होणे. यानंतर आपल्या तंत्राने वागणे म्हणजेच काय तर बोटावर नाचवणे आणि वाळीत टाकणे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा बहिष्कार करणे म्हणजे त्याला वाळीत टाकलं. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. अडकित्ता आपल्याला सामान्य मराठीमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. तर अडकित्ता हा जो शब्द आहे हा कोणत्या भाषेत होता आणि तो मराठीमध्ये आलेला आहे तर तो प्रॉपर शब्द हा कानडी भाषेतील आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर पहा परप्रांतीय शब्द म्हणू शकतो किंवा त्याला स्वदेशी शब्द म्हणू शकतो. यामध्ये कानडी शब्द आहे अडकित्ता. भाकरी तूप गुडी बांगडी अप्पा आई अक्का हे देखील अशाच पद्धतीचे शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे
डायनोमोमीटर इन्स्ट्रुमेंटचा उपयोग प्रामुख्याने काय म्हणून केला जातो? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. पहा काय विचारलंय, डायनोमोमीटर इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याचा उपयोग प्रामुख्याने काय म्हणून केला जातो? तर त्याचा जो उपयोग आहे तो ऑप्शन क्रमांक 2 तर वॅट मीटर म्हणून केला जातो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅश प्रेरणा वापरून इंडिकेटिंग मीटरमधील पॉइंटला कोणत्याही स्थितीमध्ये स्थिर ठेवता येते? हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा, जे आपलं ITI इलेक्ट्रिशियन आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर खालीलपैकी कोणती प्रेरणा वापरून इंडिकेटिंग मीटरमधील पॉइंटला कोणत्याही स्थितीमध्ये स्थिर ठेवता येतं? आणि ती जी आहे ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर स्प्रिंग कंट्रोल प्रेरणा ही वापरल्याने किंवा ही वापरून इंडिकेटिंग जे मीटर आहे त्यामधील पॉइंटला कोणत्याही सिच्युएशनमध्ये स्टेबल ठेवता येतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जनरेटर हा यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करीत असताना त्यात कोणकोणते लॉसेस होतात? हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे पहा, कारण आपण हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेतला होता. जनरेटर जो आहे तो काय करतो, यांत्रिक शक्तीचं रूपांतर जे आहे ते विद्युत शक्तीमध्ये करत असतो आणि हे रूपांतर करत असताना त्यामध्ये कोणकोणते लॉसेस होतात? तर लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये लॉसेस कोणते कोणते होतात? वरीलपैकी तिन्ही. म्हणजे यामध्ये काय, आयर्न लॉसेस होत असतात, कॉपर लॉसेस होत असतात, फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेस सुद्धा होत असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, टॅप फील्ड कंट्रोल पद्धत ही डॅश मोटारच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाते. कोणती आहे? टॅप फील्ड कंट्रोल ही जी पद्धत आहे तर ही कोणत्या मोटरच्या वेगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाते? तर या ठिकाणी वापरली जाते ती ऑप्शन क्रमांक 1 तर सिरीज मोटारच्या वेगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी टॅप फील्ड कंट्रोल पद्धती वापरली जाते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मोठ्या पॉवर हाऊस मधील आलेख कागदावर बसवलेली मीटर्स डॅश प्रकारातील मीटर्स असतात. मोठ्या पॉवर हाऊस मध्ये जे काही ग्राफ पेपर असतात, म्हणजे आपण त्याला आलेख पेपर म्हणतो, आलेख कागद म्हणतो, तर त्या कागदावरती बसवण्यात आलेले जे मीटर्स असतात ती कोणत्या प्रकारातील मीटर्स असतात? तर मित्रांनो ते असतात पहा रेकॉर्डिंग्स मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, 3 फेजचा फेज सिक्वेन्स हा कोणत्या मीटरने माहित करता येतो? हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. यामध्ये प्रश्न काय विचारला की 3 फेजचा फेज सिक्वेन्स जो आहे तो कोणत्या मीटरने आपल्याला जाणून घेता येतो? तर ते जे मीटर असतं ते कोणतं मीटर असतं हे महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ते असतं पहा पर्याय क्रमांक 2 तर फेज सिक्वेन्स इंडिकेटर. या ठिकाणी हा जो शब्द आहे फेज तर तो खालच्या लाईनमध्ये आहे, म्हणजे काय होईल आपलं फेज सिक्वेन्स इंडिकेटर. या फेज सिक्वेन्स जो आहे तो मीटरने मोजता येतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट सोल्डर करण्यासाठी डॅश सोल्डर वापरले जाते. पहा, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट सोल्डर करण्यासाठी कोणत्या प्रकारचं सोल्डर वापरण्यात येतं? तर ते असतं मित्रांनो, लक्षात ठेवा कोणतं असतं, ऑप्शन क्रमांक 1 तर रेझिन कोवर्ड सोल्डर जे आहे हे वापरलं जातं इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट सोल्डर करण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, उपयोगी जागेत प्रत्यक्ष मिळणारा प्रकाश व लॅम्पमधून उत्सर्जित होणारा प्रकाश यांच्या गुणोत्तरास काय म्हणतात? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी काय विचारले आपल्याला, उपयोगी जागेमध्ये प्रत्यक्ष मिळणारा जी लाईट आहे जो की प्रकाश आहे आणि लॅम्पमधून म्हणजे दिव्यामधून उत्सर्जित होणारा जो प्रकाश आहे यांचं जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराला काय म्हणतात? तर त्यांचं जे गुणोत्तर असतं तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2 युटिलायझेशन फॅक्टर. लक्षात ठेवा युटिलायझेशन फॅक्टर म्हणजे काय, तर प्रत्यक्ष जागेत किंवा मिळणारा जो प्रकाश आणि दिव्यामधून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे यांचं जे गुणोत्तर आहे त्याला म्हणतात युटिलायझेशन फॅक्टर. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, ट्रान्सफॉर्मरच्या चुंबकीय मंडळाची फ्लक्स डेन्सिटी उच्च पाहिजे असेल तर कोणते मटेरियल वापरले जाते? काय विचारले आपल्याला, ट्रान्सफॉर्मरच्या चुंबकीय मंडळाची फ्लक्स डेन्सिटी जर आपल्याला हाय पाहिजे असेल तर कोणत्या प्रकारचं मटेरियल त्यामध्ये वापरलं पाहिजे? तर त्यामध्ये वापरलं पाहिजे पहा सॉफ्ट स्टील. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे.
प्रश्न 10वा आहे, डीसी शंट मोटारमधील आर्मेचर व फील्ड वाइंडिंग कशा पद्धतीने जोडलेले असतात. हा प्रश्न मित्रांनो आपल्याला ITI भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता, ITI इलेक्ट्रिशियनसाठी, आणि हा प्रश्न आपल्याला महावितरणाच्या तांत्रिक प्रश्नामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. डीसी शंट मोटारमधील जे आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग आहे तर ती कशा पद्धतीने जोडली जाते. ही जी जोडलेली असते ती असते पॅरलल कनेक्शनमध्ये. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11वा आहे, जे विद्युत घटक ओहमचा नियम आणि किरचॉफ नियमाचे पालन करतात त्याला डॅश घटक म्हणतात. या ठिकाणी आपल्याला व्याख्या विचारली आहे. व्याख्या कशाची विचारली आहे की जे घटक ओहमचा नियम आणि किरचॉफ नियमाचं जे पालन करतात तर त्याला कोणता घटक म्हणतात. तर याला म्हटलं जातं पॅसिव्ह घटक. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हे जे सर्वचे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला 20 मे रोजी होणारी जी महावितरण भरती असणार आहे, परीक्षा असणार आहे, त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणारे हे प्रश्न ठरू शकतात. यानंतरचा प्रश्न आहे, डीसी जनरेटरच्या वाइंडिंग मध्ये होणाऱ्या लॉसेसला कोणते लॉसेस म्हणून ओळखले जाते. पहा, कशामध्ये, डीसी जनरेटरच्या वाइंडिंग मध्ये होणारे जे लॉसेस असतात ते कोणत्या प्रकारचे लॉसेस असतात किंवा त्याला काय लॉसेस म्हटलं जातं. तर त्याला म्हटलं जातं कॉपर लॉसेस. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यासाठी आपण काय केलं आहे की प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे पहा, त्या ठिकाणी दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवरती, आणि आपण जाऊन त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सर्वात सोपा पर्याय आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. प्रश्न 13वा आहे, डीसी एनर्जी मीटर्स खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करतात. काय विचार आपल्याला, डीसी एनर्जी मीटर जे आहेत तर हे कोणत्या तत्वावरती काम करत असतात. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा, तर ते ऑप्शन क्रमांक 3, तर डीसी मोटारच्या तत्वावरती काम करतात डीसी एनर्जी मीटर्स. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14वा आहे, इन्स्टॉलेशनसाठी बसवलेल्या एनर्जी मीटरची उंची जमिनीपासून किती पेक्षा कमी नसावी. म्हणजे काय विचारले आपल्याला, किती मीटरपेक्षा कमी नसावी. कशाची उंची, तर इन्स्टॉलेशनसाठी बसवलेले जे काही एनर्जी मीटर आहे तर त्याची जमिनीपासूनची उंची ही किती पेक्षा कमी नसावी. तर कमीत कमी लक्षात ठेवा 1 मीटर असणं गरजेचं आहे. म्हणजे 1 मीटरपेक्षा ही कमी नसावी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या दोषापासून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर हा विशेषतः सर्किटला सप्लाय पासून वेगळं करत असतो. मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या PDF डाउनलोड करा किंवा प्रत्येक प्रश्न जर आपल्या स्क्रीनवर दिसत असेल तर आपण तो नोट डाऊन देखील करून घेऊ शकता. प्रश्न पहा, कोणत्या दोषापासून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर हा विशेषतः सर्किटला सप्लाय पासून वेगळं करतो. तर ते जे आहे तो असतो ग्राउंड फॉल्ट. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ग्राउंड फॉल्ट. प्रश्न क्रमांक 16 आहे, जनरेटरचा व्होल्टेज वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात सोपी म्हणून मानली जाते. पहा, जनरेटरचा व्होल्टेज जर वाढवायचा असेल तर कोणती पद्धत ही सर्वात सोपी आहे. तर ती सर्वात सोपी असणारी पद्धत आहे की त्या ठिकाणी जनरेटरचं स्पीड वाढवलं पाहिजे, त्यावेळी जनरेटरचा व्होल्टेज वाढू शकतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅशचा उपयोग अधिक व्होल्टेज मोजणाऱ्या व्होल्ट मीटरसाठी करतात. हा एक प्रकारचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा. तर खालीलपैकी कशाचा उपयोग जो आहे तो अधिक व्होल्टेज मोजणाऱ्या व्होल्ट मीटरसाठी केला जातो. आणि हा एक प्रकारचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. पर्याय क्रमांक 3, तर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18वा आहे, नवीन केलेल्या वायरिंगची डॅश घेतल्याशिवाय त्याला इन्स्टॉलेशनला विद्युत पुरवठा जोडू नये. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एखादी नवीन केलेली जर वायरिंग असेल आणि त्या वायरिंगला इन्स्टॉलेशन विद्युत पुरवठ्याला जर जोडायचं असेल, म्हणजे त्याला इन्स्टॉलेशन जर करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची एक टेस्टिंग असते. ती टेस्टिंग कोणती आहे, ती केल्याशिवाय इन्स्टॉलेशनला विद्युत पुरवठा जोडू नये. आणि ती जी आहे त्याला काय म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3, तर मेगर टेस्टिंग. मित्रांनो, मेगर टेस्टिंग ही जी आहे खूप महत्त्वाची टेस्टिंग आहे. आपण यूट्यूबवरती किंवा गुगलवरती एका क्लिकमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ देखील मिळून जाईल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, ज्या कंपाऊंड मोटरमध्ये सिरीज फील्ड व शंट फील्ड एकमेकांना सहाय्यकारी ठरतात त्या मोटारला डॅश मोटार म्हटलं जातं. हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. प्रश्न परत एक वेळा पहा. प्रश्न काय विचारलाय की ज्या कंपाऊंड मोटारमध्ये सिरीज फील्ड आणि शंट फील्ड एकमेकांना सहाय्यकारी ठरतात त्या मोटारला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर म्हणून त्याला संबोधतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, 3 फेजवर चालणाऱ्या मोटार पॉवर फॅक्टर हा सिंगल फेज मोटारीपेक्षा कसा असतो किंवा किती असतो. हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला ITI इलेक्ट्रिशियन त्यासाठी विचारण्यात आला होता. पहा, 3 फेजवर चालणाऱ्या मोटारचा पॉवर फॅक्टर हा सिंगल फेज मोटारीपेक्षा कसा असतो किंवा किती असतो. तो असतो सिंगल फेज मोटारीपेक्षा जास्त. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते. या वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 21 ते 25 हे जे 5 प्रश्न आहेत हे टोटल आपण मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत. आणि मराठी व्याकरणातील सर्वात पहिला प्रश्न काय आहे की नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते. या वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. आणि या वाक्यामध्ये नवलाई हा जो शब्द आहे हा भाववाचक नाम आहे. यामध्ये पहा मित्रांनो थोडंसं लक्ष द्या. वेड हा जो आहे हे विशेषण आहे. नवलाई जे आहे ते भाववाचक नाम आहे. आणि नव्याची म्हणजे हे विशेषण आहे. लावते म्हणजे काय तर क्रियापद आहे. मग या ठिकाणी भाववाचक नाम म्हणजे काय तर पहा, प्राणी किंवा वस्तू यांच्या अंगी असलेला गुण धर्म भाव याचा बोध होतो तेव्हा त्याला भाववाचक नाम असं म्हणतात. यामध्ये नवलाई याचा उल्लेख होतो म्हणजे हा भाववाचक शब्द असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्याच अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी एक म्हण दिलेली आहे, आईजीच्या जीवावर बायजी उदार. अशाच पद्धतीची अजून एक म्हण आहे किंवा त्याच अर्थाची एक म्हण आहे. खालीलपैकी ती कोणती आहे तर ती म्हण आहे ऑप्शन क्रमांक 4 तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. म्हणजेच काय तर आईजीच्या जीवावर बायजी उदार. मित्रांनो प्रत्येक प्रश्न हे नोट्स करून घेत राहा कारण आपण यामध्ये विश्लेषण देखील घेत आहोत. यामध्ये पहा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा याचा अर्थ काय होतो, द्यावायचं थोडं आणि त्याच्या बदल्यामध्ये मात्र घ्यायचं खूप सारं. उंदराला मांजर साक्षार्थ काय आहे, ज्याचा एखाद्या गोष्टीमध्ये हिताचा संबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणं व्यर्थ आहे. काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय होतो तर भान नसल्यामुळे जवळच असलेली वस्तू आपण शोधण्यासाठी दुसरीकडे जातो. आणि हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे काय तर दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे आणि परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, विश्वास चटकन विश्वास ठेवतो या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आणि या ठिकाणी विश्वास हा शब्द अधोरेखित केलेला आहे. त्या नामाचा प्रकार कोणता आहे तर हा प्रकार कोणता असणार आहे पहा, भाववाचक नाम. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. पहा, दिलेलं जे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये अधोरेखित केलेला जो विश्वास शब्द आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा विश्वास शब्द आपण अधोरेखित केलेला आहे तर हा शब्द भाववाचक नाम आहे. आणि वाक्याच्या सुरुवातीला आलेला किंवा वाक्याच्या सुरुवातीचा जो विश्वास शब्द आहे तर तो एक विशेष नाम आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे पहा भंग. तर भंग या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीचे 200 पेक्षा जास्त महत्त्वाचे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे तर अभंग हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी पहा अजून काही महत्त्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यामध्ये भंग अभंग, कमजोर मजबूत, तुटलेला जुळलेला हे महत्त्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत.
या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 25, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्प्रचार काय आहे? डोळे लावून बसणे. तर या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? आपण म्हणतो पहा, एखाद्याचा डोळे लावून म्हणजे एखाद्यासाठी डोळे लावून बसणे म्हणजेच काय, तर त्याची वाट पाहत बसणे किंवा वाट पाहत असताना त्याला म्हटलं जातं डोळे लावून बसणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा, डोळे लावून बसणे म्हणजेच काय, तर वाट पाहत बसणे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, एका लाइटिंग सब सर्किटवर जास्तीत जास्त किती वॅटचा लोड जोडला पाहिजे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर एका लाइटिंग सब सर्किटवर जास्तीत जास्त किती वॅटचा लोड जोडला पाहिजे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर 800 वॅट. म्हणजे जास्तीत जास्त किती, तर 800 वॅटचा लोड जो आहे तो जोडला गेला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वीज मापकाचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यास कोणकोणत्या प्रेरणेची आवश्यकता असते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला ITI इलेक्ट्रिशियनसाठी विचारण्यात आला होता. वीज मापकाचं जे काम आहे ते व्यवस्थित पार करण्यासाठी किंवा पार पाडण्यासाठी त्याला कोणकोणत्या प्रेरणेची आवश्यकता असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर वरील सर्व. वरील सर्व म्हणजे काय, तर यामध्ये पहा, डिफ्लेक्टिंग टॉर्क, कंट्रोलिंग टॉर्क आणि डॅम्पिंग टॉर्क हे जे आहेत तर ह्या सर्व प्रेरणेची आवश्यकता ही असते पहा वीज मापकाची कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जर नवीन बॅटरीचा वापर करायचा असेल तर ती चार्ज असल्याची खात्रीला डॅश चार्ज असं म्हणतात. या ठिकाणी काय विचारलंय, नवीन बॅटरी जी आहे जर तिचा आपल्याला वापर करायचा असेल तर ती चार्ज असल्याची जी खात्री करतो आपण त्या खात्री चार्जला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं पहा मित्रांनो, फ्रेशनिंग चार्ज. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे सर्व काही आपण 25 प्रश्न घेत आहोत तर त्या 25 प्रश्नापैकी 20 प्रश्न जे असणार आहेत हे आपण पूर्णपणे तांत्रिक घेतलेले आहेत आणि उरलेले 5 प्रश्न जे आहेत हे आपण पूर्णपणे मराठी व्याकरणावर घेतलेले आहेत. लक्षात ठेवायचं मित्रांनो, त्यामुळे हा प्रश्नांचा संच खूप महत्त्वाचा असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, टॅप फील्ड कंट्रोल पद्धत ही डॅश मोटारच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाते. कोणत्या मोटारच्या वेगावरती कंट्रोल करण्यासाठी टॅप फील्ड कंट्रोल पद्धत वापरली जाते? आणि ती जी मोटार असते तर ती कोणती असते? लक्षात ठेवायचंय. ऑप्शन क्रमांक 3, तर सिरीज मोटारच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये मेन स्विच म्हणून कोणत्या स्विचचा वापर केला जातो? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. जे काही घरगुती आपण वायरिंग केलेली असते त्या इन्स्टॉलेशनमध्ये मेन स्विच जे आहे तर त्याला कोणत्या स्विचचा वापर केला जाऊ शकतो? तर त्या ठिकाणी आपण वापरू शकतो सिंगल पोल स्विच. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जेवढे काही आपले महत्त्वाचे प्रश्नसंच आहेत मित्रांनो त्या प्रत्येकाची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कारण आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हायड्रो टर्बाईनने फिरवणाऱ्या अल्टरनेटरची बनावट कोणत्या स्पीडसाठी केली जाते? काय विचारलंय, हायड्रो टर्बाईनने फिरवणाऱ्या अल्टरनेटरची बनावट ही कोणत्या स्पीडसाठी केली जाते? म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कोणत्या स्पीडसाठी बनवलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर कमी स्पीडसाठी त्याची रचना केलेली असते किंवा बनावट त्याची केलेली असते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ज्या प्रेरणेमुळे मॅग्नेट भोवती मॅग्नेटिक रेषांचे वहन होते त्यास काय म्हणतात? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. ज्या प्रेरणेमुळे मॅग्नेट भोवती मॅग्नेटिक रेषांचे वहन होत असते तर त्याला काय म्हणतात? याला म्हटलं जातं मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स याला म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे पहा, लेड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स म्हणून खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? कशामध्ये विचारले आपल्याला, तर लेड ॲसिड बॅटरी जे आहे तर त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स म्हणून कशाचा वापर केला जातो? मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी सल्फ्युरिक ॲसिड जे आहे पहा, तर सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो पहा इलेक्ट्रोलाइट्स मधून. कशासाठी, तर लेड ॲसिड बॅटरीमध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, अल्टरनेटर मधील फिरणारा भाग ज्याची लांबी कमी व व्यास जास्त असतो त्याला काय म्हणतात? या ठिकाणी आपण परत एक वेळा ही एक व्याख्या पाहत आहोत. ही व्याख्या कशाची आहे लक्षात ठेवा. अल्टरनेटर मधील फिरणारा भाग ज्याची लांबी कमी आणि व्यास जास्त असतो तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं सॅलिएंट पोल टाइप रोटर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रश्न सगळे महत्त्वाचे आहेत त्यामुळे थोडासा मन लावून व्हिडिओ पहा, कारण येणारी जी परीक्षा आहे ही आपली 20 मे 2025 ला ही परीक्षा आपली सुरू होणार आहे. त्यासाठी हे सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, बॅटरी जेव्हा तिच्या पूर्ण चार्जिंग करंटचा 2% ते 5% या दराने चार्ज झाल्यास त्या चार्जला काय म्हणून ओळखतात किंवा त्या चार्जला काय म्हणतात? प्रश्न परत एक वेळा पहा, बॅटरी जेव्हा तिच्या पूर्ण चार्जिंग करंटचा किती टक्के? 2% ते 5% या दराने चार्ज झाल्यास त्या चार्जला काय म्हणतात? तर त्या चार्जला म्हणतात ऑप्शन क्रमांक 1 फ्रेशनिंग चार्ज. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्रापासून डॅश पद्धतीचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. लक्षात ठेवा, आता वारा, पाणी, दगडी कोळसा आणि समुद्रापासून सुद्धा वीज निर्मिती केली जाऊ शकते. पण समुद्राची ज्या लाटा आहेत त्या लाटांची जी पॉवर आहे त्यापासून वीज निर्मिती केली जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे आपला प्रश्न कसा होईल तर सध्याच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्रापासून समुद्राच्या लाटांची जी शक्ती आहे त्या पद्धतीचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, कार्बन, इन्सुलेटर्स आणि इलेनलाइट यांचे तापमान वाढल्यास त्यांचा रेजिस्टन्स काय होतो किंवा त्यांचा रेजिस्टन्स डॅश म्हणजे काय? तर या ठिकाणी उत्तर काय आहे, त्याचा रेजिस्टन्स जो आहे तर तो कमी होत असतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न एकदा समजावून घ्या. कार्बन, इन्सुलेटर आणि इलेनलाइट यांचं तापमान जेव्हा वाढतं तेव्हा त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो कमी होत असतो. ऑप्शन 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, 2 समान धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्यास ही रचना डॅश घटकाची असते किंवा या ठिकाणी आपल्याला घटकाच्या ऐवजी घटाची किंवा कोणत्या गोष्टीची असते असं देखील विचारलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर त्याला कॅपॅसिटर म्हणतात. म्हणजे 2 समान धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्याच्या नंतर जे स्ट्रक्चर तयार होतं तर ते असतं पहा कॅपॅसिटर घटकाचं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, डिस्ट्रीब्यूशन फीडर मधील व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी डॅश साधन वापरणे आर्थिकदृष्ट्या जास्त फायदेशीर असतं. या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या फायदा सांगितलेला आहे. कशाचा? तर डिस्ट्रीब्यूशन फीडर मधील जे व्होल्टेज रेग्युलेट आहे ते करण्यासाठी कोणतं साधन म्हणजे कोणतं डिव्हाइस वापरणं हे आर्थिकदृष्ट्या फायद्याचं आहे. तर या ठिकाणी वापरलं जातं पर्याय क्रमांक 4, तर टॉप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर हे जे आहे हे वापरल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा होणं शक्य असतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 15वा आहे, स्थिर कॉईल व फिरणारी कॉईल दोन्हींसाठी बदलता चुंबकीय क्षेत्र देऊन फिरती यंत्रणा फिरू लागते. या तत्वावरती डॅश मीटर कार्य करतं. म्हणजे या ठिकाणी मीटर कार्य करतं असा विचारला आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? इंडक्शन प्रकाराचा जो वॅट आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे आपला प्रश्न कसा होईल, स्थिर कॉईल व फिरणारी कॉईल या दोन्हींमधील बदलता चुंबकीय क्षेत्र देऊन फिरती यंत्रणा फिरू लागते. या तत्वावरती इंडक्शन प्रकाराचा वॅट जे आहे ते मीटर कार्य करत असतं. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, AC 3 फेज पद्धतीत एका वाइंडिंगच्या 2 टोकात मिळण्याच्या व्होल्टेजला काय म्हटलं जातं? तर या व्होल्टेजला काय म्हणतात? फेज व्होल्टेज म्हणून ओळखतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17वा आहे, पदार्थाच्या ज्या टोकापासून इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात आणि त्या टोकाला काय म्हटलं जातं? पहा, पदार्थाचा एक टोक असा आहे की त्या टोकापासून इलेक्ट्रॉन जे आहेत ते रिलीज होतात किंवा फ्री होतात. तर त्या टोकाला काय म्हणतात? त्या टोकाला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 इमिटर किंवा कॅथोड म्हणून त्याला ओळखतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18वा आहे, कंडक्टर मधून करंट वाहत असताना त्यामध्ये काही उष्णता निर्माण होते.
त्या उष्णतेचे एकक काय आहे? आपल्याला या ठिकाणी एकक म्हणजे काय तर युनिट विचारलेलं आहे. कशाचं युनिट विचारलेलं आहे की कंडक्टरमधून करंट वाहत असताना त्यामध्ये काहीशी उष्णता निर्माण होते, तर त्या निर्माण झालेल्या उष्णतेचं एकक काय आहे? तर तिचं एकक आहे पर्याय क्रमांक 2 किलो कॅलरी हे त्याचं एकक असणार आहे. पर्याय 2 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, 3 फेज इंडक्शन मोटारच्या स्टेटरला 3 फेज सप्लाय दिला असता स्टेटरमध्ये कोणते चुंबकीय क्षेत्र तयार होते? या ठिकाणी स्टेटर असा शब्द आहे. प्रश्न थोडासा परत एक वेळा समजावून घ्या. 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरला जेव्हा 3 फेज सप्लाय दिला जातो तर स्टेटरमध्ये कोणते चुंबकीय क्षेत्र तयार होत असतं? तर त्यामध्ये होतं फिरतं चुंबकीय क्षेत्र तयार. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, शुद्ध इंडक्टिव्ह सर्किटची सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी होऊन अर्धी झाल्यास त्या सर्किटच्या करंटवरती काय परिणाम आपल्याला दिसून येईल? आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? जो करंट आहे तर तो करंट डबल होईल, म्हणजेच काय तर करंट दुप्पट होण्याची शक्यता असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. पहा प्रश्न कसा होईल मग, शुद्ध इंडक्टिव्ह सर्किटची सप्लाय फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी होऊन अर्धी झाल्यास सर्किटच्या करंटवरती काय फरक पडणार आहे किंवा परिणाम होणार आहे? तर तो करंट जो आहे तो दुप्पट वाढेल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहा, कोणालाही कळू न देता याच्यासाठी कोणता शब्द महत्त्वाचा असेल? कारण आपण 21 ते 25 हे जे 5 प्रश्न आहेत ते पूर्णपणे मराठी व्याकरणावरती घेत आहोत आणि याला म्हटलं जातं पहा बिनबोभाट, म्हणजे कोणताही बोभाटा न करणे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी महत्त्वाचे पॉइंट्स पहा. बिन तक्रार म्हणजे काय तर कसल्याही प्रकारची तक्रार न करता. बिनबोभाट म्हणजे काय? कोणालाही कळू न देता. बिनधोक म्हणजे काय तर कोणताही धोका न देता. आणि बिनधास्त म्हणजे काय तर कोणतीही भीती न बाळगता. लक्षात ठेवा, बिनतक्रार, बिनबोबाट, बिनधोक आणि बिनधास्त. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डौल या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही? शेवटच्या शब्दावरून पूर्णपणे वाक्य बदललेलं आहे. तर यामध्ये 3 शब्द समानार्थी शब्द आहेत पहा डौल या शब्दाला, आणि चौथा नाही तो शब्द कोणता आहे? तर यामध्ये तोष आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये पहा डौलमध्ये रुबाब, ऐट आणि दिमाग हे जे आहेत हे डौलसाठी असणारे समान अर्थाचे शब्द आहेत. आणि तोष म्हणजे काय तर तोष म्हणजे पहा आनंद, मोह, हर्ष आणि संतोष. आणि डौलसाठी ऐट, रुबाब, दिमाग. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 200 पेक्षा जास्त जे की IBPS आणि TCS ने घेतलेले समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, भित्या पाठी ब्रह्मराक्षस या म्हणीचा अर्थ पुढे दिलेल्या पर्यायातून कोणता आहे? भित्या पाठी ब्रह्मराक्षस ही जी म्हण आहे याचा अर्थ काय होईल? तर याचा अर्थ होतो की भित्र्या माणसावर संकटे कोसळतात, म्हणजेच भित्या पाठी ब्रह्मराक्षस. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, मीनाने बसल्या बसल्या 2 कपडे शिवले या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. क्रियाविशेषण काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर या वाक्यामध्ये बसल्या बसल्या हे जे आहे म्हणजे क्रिया कोणती आहे? बसण्याची क्रिया या ठिकाणी दाखवली आहे. म्हणजेच बसल्या बसल्या हा शब्द क्रियाविशेषण असणार आहे. आणि क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. मीनाने हे जे आहे हे विशेष नाम आहे. बसल्या बसल्या क्रिया विशेषण आहे. कपडे हे सामान्य नाम आहे आणि शिवले हे क्रियापद आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय होते? पहा, केशव कुमार आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये TCS असो किंवा IBPS असो यामध्ये खूप वेळा लेखक आणि त्यांची टोपण नावं विचारण्यात आलेली आहेत. त्यापैकी केशव कुमार हे नाव कोणत्या लेखकाचं आहे? तर लक्षात ठेवा, केशव कुमार म्हणजेच कोणतर के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे यांना ओळखलं जातं केशव कुमार या नावानं. यामध्ये कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या नावानं ओळखतात. वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखतात. आणि राम गणेश गडकरी म्हणजेच कोणतर गोविंदाग्रज. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे.